राजू भाऊ वगैरे काय विकास कामं काय केले राजू नवघरे तुमच्या कुरुंदा गावामध्ये? शादी खाने केले, मंगल कार्यालय केले. हाँ. सही बोल रहे क्या? शादी खाने के बोल रहे? सही आहे. हा? विकास केलाय म्हणतात राजू नवघरेंनी इकडं. हो. बर काय विकास केलाय? हाँ. काय विकास केलाय? शादी खाण्याला पैसे दिले त्यानं, शादी खाण्याचं काम केलं. आंबेडकरांच्या जागेला पैसे दिले, बर वीरशैवाच्या जागेला पैसे दिले. बर हो, जवळजवळ 1-1.5 कोटीचं काम त्याने केलेलं आहे. समाधानी आहात का राजू नवघरेंच्या कामावर? हो. 100% येऊ शकतो. का बरं नवघरेंना काय एवढा रिस्पॉन्स? त्यामध्ये माणूस चांगला आहे ना. काय चांगलं म्हणजे काय? काही काम करायला कोणाची काय तुमचे काय काम? माझी खूप केली. कोण्या गावचे तुम्ही? अंबारडीची काय गावात काय काम? बाबासाहेबांना आमचे हे गट्टू दिलं, हे दिलं, रोड दिला देवाला. दांडेगावकर साहेब आणि नवघरे साहेब सोबतच होते दोघं. मग नवघरेंना का हो म्हणताय दांडेगावकरांना? दांडेगावकर साहेबांना तेव्हा द्यायला उभं केलं. मग आता दांडेगावकर साहेबांच काय करायचं उभं राहायचं? बर मग कसं काय उभं राहायचं? त्याच्याच माणूस आहे की मी. ते कामं केले म्हणतायत दांडेगावकर साहेब. वय खूप झालं म्हणतात. काय म्हणजे कोणाला निवडून द्यायचं यावेळेस? आम्हाला नवघरे साहेब द्या. का बरं नवघरे साहेब? साहेब म्हणजे आमचं अर्ध आयुष्य गेले या दोघांना काहीच काम केलं नाही. कोण्या दोघांना? दांडेगावकर साहेबांना मुदड साहेबांना. मुंद्रा साहेब यावेळेस नाहीतच रे. तर ते आमचे 2.5 वर्षात यानं काम केलं. ऑपरेशन केले, बायाला पंढरपूरला नेलं, गावातले कामं खूप केले. कामं कोणा केले? नवघरे साहेबात. दांडेगावकर साहेब तर चांगलं ओळखता तुम्ही. हो मग त्यांनी का नाही बोल सोबत केलं तर नाही काय सांगा मग. केलं असलं तर हो म्हणते. त्यांच्या काळात काय केलं नाही का? नाही काहीच नाही. तुमच्या झाले का डोळ्याचं ऑपरेशन? हो कोण केले? नवघरे साहेब. बरं काय पैसे घेतले का? नाही काहीच नाही, 1 रुपया नाही. बरं फुकट नेलं फुकट आणलं? उघड हो. बरं नेणं आणणं हे आणून सोडायचं. लाडक्या बहिणीचा काय फायदा होईल बरं? राजू नवघरेंना लाडक्या बहिणीचा काय फायदा होईल? प्रत्येक फायदा होणार सर. कसा फायदा होईल? कारण प्रत्येक लाडक्या बहिणीला 7,500 रुपये आलेत आतापर्यंत. बरोबर आहे. आतापर्यंत कोण्या सरकारनं दिली? हा, एकाही सरकारनं रुपया बी दिला नाही. प्रत्येक गोरगरीब मुस्लिम असो समाज पाहिला नाही काहीच. 7,500 रुपये प्रत्येकाच्या खात्यावर पडले. मामा दांडेगावकर साहेब उभं राहिलेत आता. बोलता येत बोलता येईल की? नाही. यायले की नाही म्हणायले? चांगलं म्हणाले, बोलता येत नाही बोलता येत नाही म्हणाले. दांडेगावकर साहेबांनी काय कामं केली तुमच्या? काहीच केले नाही काम. काय काय केले? काय केलं? काय केलं? काहीच केलं नाही. राजू नवघरेंनी काय केलं? कामं केली, बरीच केली. राजू रस्ते केले, बांधण केले, डिपू दिले, लाईनी केले, बरोबर सिंगल फेज दिली नाही त्याला. सगळं व्यवस्थित कामं झाली. दांडेगावकर साहेब चांगले आहेत माणसं. हो चांगले येतं. आम्ही काय कामं केली पाहिजे की माणसा का पाहता कामा का पाहत. बर कामाला मत माणसाला मत. तुम्ही खूप चांगले दिसायले कामं करून गेले आणि काय करतो. आता तुमच्या वेळेचे बरं कसे होते दांडेगाव साहेब? कसे होते त्यावेळेस ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस? कसे चांगली होती, दिसायला चांगली होती. काम करायला? काम करायला अशी होती. नवघरेंनी खूप आरोग्याचे कामं केले म्हणताय. डोळ्याचे ऑपरेशन केले, कॅन्सरचं ऑपरेशन केलं. हो ना केली ना. गोरगरीबाला ओळखीतात त्याने सगळे लगे. त्याचं काही नाही टेन्शन लगे. ते निवडून येणार आहेत 100% लगे. पहिला भरपूर मतदान पडेल आमच्या भागाकडे. सुरेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजच्या रणसंग्राम विधानसभेचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी सध्या आहे वसमत विधानसभेमध्ये आणि वसमत विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत राजू नवघरे. गेल्या 5 वर्षात त्यांनी काय विकास कामं या वसमत विधानसभेमध्ये केलीत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेत का? शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळालाय का? व्यापाऱ्यांचे प्रश्न सुटलेत का? गावामध्ये काय विकास कामं झालेत हेच पाहण्यासाठी आज आपण आलो आहोत वसमत विधानसभेतील कुरुंदा सर्कलमध्ये. या ठिकाणी कुरुंदा सर्कलमधले काही नागरिक आहेत. आपण त्यांना विचारूयात की गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी आमदारांनी इथले प्रश्न सोडवलेत का? लाडक्या बहिणीचे 1500 रुपये येतात का तुम्हाला? हो आलते. आलते का? मग आता निवडणुका आल्यात, काय ठरवलंय? कुणाला? आता तिकडे दांडेगावकर आहेत, राजू नवघरे आहेत, ते महाराज बापू आहेत, शिवाचार्य महाराज. मला बोल वाटत नाही बाबा. 1500 रुपये आलेत का हो तुम्ही? आले. मग आता काय करणार आहात? कोणाला देणार आहात? राजू नवघरेंमुळे 1500 रुपये आलेत तुम्हाला. हो हो मग कोणाला देणार आहात आता? आम्ही देतो आमच्या देतो आम्ही. मला बोल वाटत नाही. बर हो. आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेत का हे विचारणार आहोत आपण. क्या खेती के प्रश्न छुटे क्या तुम्हारे यहाँ के? शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेत का? नाही काय 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 शेतकऱ्याचे प्रश्न काय? माहित नाही, येत नाही. कोणाला निवडून द्यायचं यावेळेस? हा कोणाला निवडून द्यायचंय? दांडेगावकर की राजू नवघरे? येत नाही, बोलायलाच येत नाही तेवढं. मामो ये बारे में किसको चुन के देने वाले थे? हम देंगे घड़ी को. घड़ी को? हाँ. क्यों घड़ी को क्यों? बहुत सारे काम हुए ना. बर हाँ. राजू नवघरे ने इधर कामा किए. हाँ.
दांडेगावकर साहेबांना काय केलंय? लालेगावकर साहेबांना काय अजून केलं नाही इथं. बर मग यावेळेस काय ठरवलंय आता? कोणाला निवडून द्यायचं आता पुन्हा? राजू भाऊला वगैरे काय विकास कामं काय केलेत राजू वगैरे तुमच्या कुरुंदा शादी खाने केले, मंगल कार्यालय केले. हा. सही बोल रहे क्या? शादी खाने क्या बोल रहे? सही आहे. हा? विकास केलाय म्हणतात राजू वगैरे इकडं. हो. बर काय विकास केलाय? हा. काय विकास केलाय? शादीखान्याला पैसे दिले त्यानं, शादीखान्याचं काम केलं. आंबेडकरांच्या जागेला पैसे दिले, बर वीरशैवाच्या जागेला पैसे दिले. बर हो, जवळजवळ 1-1.5 कोटीचं काम त्याने केलेलं आहे इथं. समाधानी आहात का राजू वगैरेंच्या कामावर? हो. बर मग यावेळेस काय ठरवलंय आता? हा. काय ठरवलंय तुम्ही यावेळेस? यावेळेस काय ठरवलं, जे काम करेल त्यालाच पैसे देणार की आम्ही राजू वगैरे. बर हो. काय राजू वगैरेंना निवडून द्यायचं म्हणाले? शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेत का? हो काय सोडवलेत राजू वगैरे शेतकऱ्याचे प्रश्न? म्हणजे विकास कामं केले असेल, शेतकऱ्याचे प्रश्न जरी नाही सुटले असतील तरी बरेचसे काम सामाजिक कार्य खूप केले. बर हो तुम्ही कोण्या गावचे? पार्टी खुर्द बर काय पार्टी खुर्द मध्ये काय कामं केलेत? रस्त्याचे, नाल्याचे काय? काय कामं रस्त्याचे केलेत, नाल्याचे केलेत. हा. हो दांडेगावकर साहेब सुद्धा आता उभं राहत आहेत. हो. कसं पाहता याच्याकडे? नाही, आम्ही नगर साहेबाला मतदान करणार का दांडेगावकर साहेबांना का नाही? नाही. त्याच्या कामात काय त्याच्या 10 वर्षामध्ये काय तेवढे कामं केले नाही, याने 5 वर्षात केली त्याच्यामुळे. बर हो बर ते तुमच्या गावामध्ये काय डोळ्याचे ऑपरेशन वगैरे केलेत ना. काय केले? डोळ्याचे ऑपरेशन केले बर महिलाचे पुरुष सगळे. पिठाच्या गिरण्या वाटल्यात म्हणतात. हो वाटलं ना. खरंय काय? हो खरं आहे. का नुसतंच हो? नाही ना खरं आहे. हो पिठाच्या गिरण्या वाटल्यात, खरंय का? हो सर. हा? हो. डोळ्याचे ऑपरेशन तुमच्या झाले का? डोळ्याचे नाही, आमच्या भावाचं झालं, सगळ्याचे केले. उदगीरला नेऊन ऑपरेशन केले. तीर नेलं का? हो. बर आणून सोडलं, ऑपरेशन केले. बर माझ्या मुलाचा काल ऍक्सिडेंट झाला होता, त्याला मला मदत केली त्यानं. बर हो. डोळ्याचे ऑपरेशन केले म्हणतात नवगरे साहेबांनी. हो केले. बर काय ठरवले यावेळेस आता? गुरु पादेश्वर महाराज आहेत, नवगरे आहेत, दांडेगावकर आहेत. नवगरे 100% येऊ शकते. का बरं नवगरे काय एवढा रिस्पॉन्स? त्यामध्ये माणूस चांगला आहे ना. काय चांगलं म्हणजे काय? काही काम करायला कोणाची काय तुमचे काय काम? माझी खूप केली. बरं कोण्या गावचे तुम्ही? पार्टीची. काय गावात काय काम होतं? गावा साहेबांना हे गट्टू दिलं, हे दिलं, रोड दिला देवाला. दांडेगावकर साहेब आणि नवगरे साहेब सोबतच होते दोघं. मग नवगऱ्यांना का हो म्हणताय दांडेगावकरांना? दांडेगावर साहेबांना तेव्हा द्यायला उभं केलं ना. मग आता दांडेगावर साहेबांची काय करायचं उभं राहायचं? बर मग कसं काय उभं राहायचं? त्याच्याच माणूस आहे की बर मग ते यायला दोघं एकच आहेत का? आखरीला एकच होणार दो. मग सध्या आता अलग अलग मग एकच होतात. दांडेगावकर आणि नवगरे दोघं एकच आहेत म्हणतात. आता काय बोलतो सांग, खरं आहे काय? काय नाही साहेब, आमच्या घरची प्रगती बरोबर नव्हती. सुखा दुखाला आमच्या दवाखान्याचं काम केलं आणि चांगले माणूस आहे. कोण सांगतो? वगैरे साहेब. काय नवगरे काय डोळ्याचं ऑपरेशन केलं का? डोळ्याचं नाही, आम्हाला शिर्डीच्या दवाखान्यात हे ते. हो आणि नवगऱ्यांनी कामं केले म्हणतायत. दांडेगावकर साहेब वय खूप झालं म्हणतात. काय म्हणजे कोणाला निवडून द्यायचं यावेळेस? आम्हाला नवघरे साहेबाला द्या. का बरं नवगरे साहेब? साहेब म्हणजे आमचं अर्ध आयुष्य गेले या दोघांना काहीच काम केलं नाही. कोण्या दोघांना? दांडेगावकर साहेबांना, मुदड साहेबांना. मुंद्रा साहेब यावेळेस नाहीतच रे. हा, तर ते आमचे 2.5 वर्षात यानं काम केलं. ऑपरेशन केले, बायाला पंढरपूरला नेलं, गावातले काम खूप केले. काम कोणा केले? नवघरे साहेबांना. मग दांडेगावकर साहेब तर चांगलं ओळखता तुम्ही. हो मग त्यांनी का नाही बरं सोबतच? केलंच नाही, काय सांगा मग. केलं असलं तर हो म्हणते. त्यांच्या काळात काय केलं नाही का? नाही काहीच नाही केलं. बरं तुमच्या झाले का डोळ्याचं ऑपरेशन? हो कोण केले? नवघरे साहेबांना. बरं काय पैसे घेतले का? नाही काहीच नाही, 1 रुपया नाही. बरं फुकट नेलं? फुकट फुकट. हो बरं नेणं आणणं आणून सोडायचं. बरं खरं आहे का? काय खरंच आहे ना. बरं काय खरं आहे? ज्यांचे ऑपरेशन झाले गावातून बऱ्याच लोकांना नेलेले आहे आणि बऱ्याच लोकांचे जवळपास म्हणजे आमच्या गावातून एक 60-70 लोकांचे ऑपरेशन झालेले. तर नाही हो, 150 म्हणा, 150 लोक झाले. नाही वसमत विधानसभेत म्हणतात 13,000 रुग्णांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्यात. हो ना, हा आमच्या गावातला आकडा, हा आमच्या गावातला आकडा आहे. 400 लोक आता सांगते, 400 लोक. माझ्या गल्लीतून जवळपास 2 गाड्या गेलेल्या होत्या. 60 ते 70 लोक माझ्या गल्लीतून गेले होते. आता कुरुंदा मोठा एरिया आहे, प्रत्येक गल्लीतून तसं पाहिलं, प्रत्येक गल्लीत 50-60 पाहिलं तर पूर्ण गावातून 300 ते 400चा आकडा होऊ शकतो. तुमच्या गावाचा जे प्रश्न होता महत्वाचा होता पुराचा, व्यवस्थापन झाले का व्यवस्थित तिकडे? पुराचं काम केले का त्या पुलाचं नवगरे? पुलाचं झालं ना साहेब, पुलाच झालं, सरळीकरण रुंदीकरण सुद्धा केलंय. त्याच्यामुळे यावर्षी गावात पाणीच आलं नाही ना पुराचं. हा बरं काय अजून काय नवगऱ्यांनी काय कामं केले?
इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह दिलं, शादीखाना दिला मुस्लिम समाजात. 20 वर्षापासून मुस्लिम समाजाला सगळे राजकारण लोक झोला देत होते किंवा शादीखाना करणार ते आमच्या भैयासाहेबांना पूर्ण करून दिला शादीखाना. आणि दुर्गादेवी मंदिराकडे जवळपास 2-2.5 कोटीचा निधी दिलाय सभागृहासाठी. दांडेगावकर साहेब का नको? दांडेगावकर साहेबांमध्ये विकास नाहीच ना साहेब. दांडेगावकर साहेबाकडे कुठे विकास आहे? कसं काय विकास नाही? त्यांनी त्याला विकास मंत्री राहिले ते. 5 या अगोदर ते मंत्री राहिले, त्याची विकासाची कामं दाखवा म्हणून त्याला. त्यांनी आणले ना प्रकल्प, फॅक्टरी वगैरे आणल्या. सगळ्या विकून केले साहेब, सगळ्या विकून सगळ्या बंद केल्या. तिन्ही फॅक्टरी बंद केल्या त्यानं. बंद केल्या टाकले असतील, पण सगळ्याला देशोधडीला लावणारे दांडेगावकर साहेब. आमच्या गावाला नदीची पूर येत होता, पूर्ण संरक्षण भिंती करता 35 कोटी रुपयाचा निधी दिलाय. पूर्ण गावात तुम्ही फिरून पहा, सगळे रोडचे कामं चालू आहेत. तुकाराम महाराजापाशी सभा मंडप चालू आहे. आणि प्रत्येक गोरगरिबाचा असा अर्ध्या रात्री फोन उचलणारे राजूभाई आहात. त्याच्यामुळं पुरं कुरुंदा राष्ट्रवादीमय घड्याळाच झालंय. बर. हा, प्रतिनिधित गावातले पुरे 100% प्रतिनिधित म्हणजे साहेब होते प्रतिनिधित. नाही नाही नाही. आता सगळं कुरुंदा राष्ट्रवादीमय झाले, भयांना मदत करणार आहे. खरं आहे काय? हे चांची पाटील आहेत ना वक्के समज सगळे तुम्ही कोणाला मदत करणार? सगळ्या गावातले विकास करणारे माणसं. हा, गावातले जेवढे आहेत काही तर मंडळी थांबलेली आहे का विकास करणारे आहेत. एक आपल्याला कोणत्या टेमाला करू नका. शादी भरून यायची तुमची. काय कामं केलेत? खरं आहे का बरं? राजू नवकरेंनी कामं केले? बिलकुल भयाने पूर्ण काम इथं गावामध्ये आमच्या इतकं कोटी हे दिलेलं आहे, फंड दिलेलं आहे भयाने. भया एवढे काम आजपर्यंत आम्ही मुंद्रा साहेबासोबत राहिलो, सभासद राहिलो, मंत्री खासदार पाहिले, मात्र भयासारखं काम आम्ही बिलकुल पाहिलं नाही. आम्ही मागच्या याच्यामध्ये दुसऱ्या पक्षात होतो. भयाचं काम पाहून आम्ही त्याच्या भयाच्या पक्षामध्ये प्रवेश केला. निवळ काम पाहून गोरगरिबाला ऑपरेशन झाले, डोळ्याचं ऑपरेशन केले गरीबाचे. त्यांना ज्याला घडत नव्हते त्यांना देव घडवले, मावर घडीला बरेच असं त्याने पंढरपूर हे बरेच देवांना त्याने प्रश्न सोडलेत. त्यांनी भया एवढं काम आजपर्यंत कोणीच केलं नाही. कारण अवघ्या 3 वर्षात काम केलं. 2 वर्ष त्यांचे कोरोनामध्ये गेले. कोरोनात सुद्धा ते थांबले नाहीत. सगळ्यांना कोरोनाला मदत आणि बाहेर निघाले. आज कोणताही आमदार मागचा मंत्री कोणी बाहेर निघाला नव्हता. भया आपल्या जीवाचा न पर्वा करता सगळ्याला सहकार्य करायला भयाच निघाले बाहेर. आम्ही ते डोळ्याने पाहिले. आमच्या गावामध्ये पूर आला त्यावेळेस भया 5 वाजता इथं उठून इथून फोन केले तर 5 वाजता येईल. त्याने येताही न गेलं ते बाहेर थांबले होते. मग त्यावेळेस तेच नेता आला, गोरगरिबाचा नेता आहे. आणि तेच नेता खरं म्हणजे सगळ्या लोकांना चाहत आहे. आणि त्याच्यामुळे जसे आमचे मागचे म्हणाले तसे इथं सगळ्यात जास्त लीड भयाला राहणार इथं विशेष नाही. दांडेगावकर साहेबांना काय निवडून द्यायचं नाही बरं? अहो, मंत्रालयाला मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाला कुलूप लावणारा सत्ताधारी आमदार फक्त राजूभैया नवघरे. राजूभैया यायनं 5-5 वर्ष मंत्रिपद भोगलं, पण 2.5 वर्षात जे कामं झालेत ते कवा झाले नाही. याच्यानंतर दुसरे करूही शकणार नाही. त्याच्यामुळं आम्ही राजूभैयालाच मतदान करणार. राजूभाई नुसते नारळच फोडे राहतात. नारळ फोड्या कामाचे उद्घाटन करून सर्वच कामं विस्ताराला लावली पूर्ण. राजू नवकरेंना निवडून द्यायचं म्हणतात, दांडेगावकरांना का नको? दांडेगावकर साहेबांना का नको? नाही काय काम केलं नाही ते. अहो, ते मागे मंत्री होते, त्यांनी कामं केले असताना काहीतरी प्रकल्प आणले म्हणतायत. काय नारळ फोडलं? पूर्ण हे ना नुसतं नारळच फोड नाही, नारळ फोडून सविस्तर कामं केली. पुन्हा नारळ फोडलं? दुसऱ्या मंत्र्यांनी सगळ्यांनी कुठे नारळ फोड. दांडेगावकर साहेब आणि राजू नवकरे साहेब सोबतच होते 4.5 वर्ष. सांगा. नाही आम्हाला राजू नवघरे तेच आम्हाला हे पाहिजे, आम्हाला त्याच्यासाठीच आम्ही मतदान करणार. बर. हो. आपल्यासोबत अजून काही व्यक्ती आहेत. मामा, दांडेगावकर साहेबांना निवडून देणार की कोणाला निवडून देणार? कोणाला? दांडेगावकर की राजू नवकरे? नाही त्याचं कोणतं काय होईल ना विकास कोणी केला? कोणतं सांगून विकास कोणी केलाय? विकास कोणा केला ते मला माहिती. मी काही सांगू शकतो कोणी केलं? आता दांडेगावकर की राजू नवकरे की महाराज बापू महाराज? कोणते महाराज काय होतं ते मी काय सांगू शकत नाही. बरोबर. बर. काय राजू नवकरेंनी विकास केला म्हणतात, दांडेगावकर साहेब नको म्हणतायत, का बरं? विकासाचं माहित नाही आम्हाला. आम्ही दांडेगावकर साहेबाच्याच मागे राहणार. बरं, का बरं दांडेगावकर साहेबाच्या मागे का राहणार? कारण आम्हाला ऊस घालायचेत. ऊस घालायचे म्हणजे राजू नवकरे आले तर ऊस जाणार नाही? FRP चे पैसे देणार होते, भेटले नाही आम्हाला पैसे आणखी. बर. मग दांडेगावकर साहेब देणार का तुम्हाला? नाही, आता आमदार देतो म्हणले होते, देतील आता. बर.
बारा काय तारखे शेतकऱ्याच्या समस्या काय तिकडे? शेतकरी समस्या काय ऊस जावं दुसरं काय बर ताई, लाडक्या बहिणीचे पैसे आले का? लाडक्या बहिणीचे पैसे आले का? हो हो मग कोणाला निवडून देणार दादा? राजू नवघरेमुळे आलेत आपल्याकडे पैसे. इकडचे नाहीत ते. काय लाडक्या बहिणीचा काय फायदा होईल बरं? राजू नवघरेंना लाडक्या बहिणीचा काय फायदा होईल? 100% फायदा होणार नाही कसा फायदा होईल? कारण प्रत्येक लाडक्या बहिणीला 7,500 रुपये आलेत आतापर्यंत. बरोबर आहे. आतापर्यंत कोण्या सरकारने दिली? हा, एकाही सरकारने रुपया बी दिला नाही. प्रत्येक गोर गरीब मुस्लिम असो समाज पाहिला नाही, काही 7,500 रुपये प्रत्येकाच्या खात्यावर पडले. दादा काय बरं, काय विकास केला राजू नवघरेंनी? राजू वगैरेनं बराच काही विकास केलेला आहे. आम्हाला शेतात डिपी नव्हता, स्वतः उभं राहून त्यांनी येऊन तिथं डिपू पशी देऊन डिपी सुद्धा दिला आम्हाला. शेतातले कामं असो, शेतकऱ्याचे असो, सर्वसामान्याचे कामं केलेली ते. काय बरं, दांडेगावकर साहेब का नको? दांडेगाव साहेब म्हणजे भयान या 5 वर्षामध्ये पूर्ण विकास काम पार्टी खुर्ची राहून बर महाराज तुरुंग टाकलेत आपल्याकडे, शिवाचार्य महाराज, पादेश्वर महाराज. हो टाकली मी. मग कसे राहतील? ते मध्ये आम्ही बाहेर विसरणार नाही. समजा याने कामाच्या याच्या बाबतीत आमच्या गावात बराच निधी हे केला, पांढरे रस्ते केलेत, तिथे त्या गिरण्या चष्म्याचे ऑपरेशन केलेत, म्हणजे 17-80 लोकांचे. आणि आत्माग्रस्त लोकांना पैशाची मदत निधी केलेली, गट्टूची 2 रोडची कामं केलीत. त्याचे ते उपकार समजा चांगले भाई. मामा काय, राजू नवघरे की दांडेगावकर की महाराज पादेश्वर महाराज? आता जे सध्या 2 उमेदवार एकूणिकाचे प्रतिस्पर्धी म्हणून आज जे आपल्या जनतेमध्ये फिरत आहेत, तर याच्यामध्ये सहकार मंत्री राहिले दांडेगावकर. यांनी सहकार महर्षी म्हणून पदवी मिळवली, पण पुढे कारखाने लोक चालू करीत गेले आणि दांडेगावकर मागे बंद करीत गेले. आणि याच्या अगोदर सर्वसाधारण लोकांना सर्वसाधारण कामाची कोणतीही पोचपावती दिलेली नाही. आणि आतापर्यंत जेवढा फंड पडलाय, तर आमच्या कळते 30 वर्षाच्या काळात त्या प्रमाणात कोणीही अजूनही फंड टाकला नाही. लहान सहान कामं असतील, प्रत्येकाचं काम ऐकून घेऊन यांनी या गावाची, या परिसराची आणि या तालुक्याची होईल तोपर्यंत कशी मदत करता येईल, कसं काम करता येईल हे पाहिलेले. यामुळं जे कारखाने बंद करू शकतो तो लोकांचा विकास करू शकत नाही. त्यांनी जे कारखाने कोण्या रूपानं आपल्या पदरात पडून घेतलेत आणि जे बंद होते ते बंद केलेत, चालू असलेले कारखाने. यामुळे दोघांच्या तुलनेमध्ये राजू भैया नवघरे हा उमेदवार 100% आणि 100% हा निवडून यायलाच पाहिजे. तर 100% राजू नवघरे निवडून येणार म्हणतात. 100% येणार. कारण आमच्या इथे लिंगायत समाजाच्या सभागृहासाठी आम्ही दांडेगावकर साहेबाकडे 2 वेळेस गेलो. त्यांनी 2 वेळेस येऊन नारळ फोडे. मुंदडा साहेबाकडे गेलो, 40 वर्ष झालं झुलत ठेवलं या लोकांना. भयानं आले बी, कामं चालू केलं, सभागृह तयार करून बी दिला. कपिलाधारला 5,000 महिला नेल्या, कुरुंद्यातून 500 महिला कपिलाधारला नेल्या. भयानं पंढरपूरला महिला नेल्या. शेतातले डीपीचे कामं असो, पांदन रस्त्याचे कामं असो, गावातले रस्ते असो, आज जे कामं चालू आहे ते सगळे आमदार राजूभाई नवघरेचेच कामं चालू आहेत. दांडेगावकर साहेबांना का नको? अहो, दांडेगावकर साहेबांना काहीच केलं नाही. आमचे उसत नेत नाही. सभासद असून 25,000चा शेअर्स केलाय. उसत नाही ना 25,000चा शेअर्स असून काय करावं त्याला मतदान देऊ? कसं बघता राजू नवघरेंच्या आणि दांडेगावकरच्या राजकारणाकडे कसं बघता? अहो, ते अर्ध्या रात्री फोन लावला की कधी फोन उचलायला, डिपू जळाला तर एका फोनवर डिपू आणून द्यायला. आम्हाला शेतकऱ्याला पाहिजेच काय? शेतामध्ये लाईट पाहिजे, रस्ते पाहिजे. शेतात रस्ते करून दिलेत, डीपीची व्यवस्था करून दिली. राजू नवघरे नाही यावेळेस तुम्ही सपोर्ट कस? 100% करणार. मामा दांडेगावकर साहेब उभं राहिलेत आता, मला बोलता येत बोलता येईल की नाही. यायले की नाही म्हणायले? चांगलं म्हणाले, बोलता येत नाही, बोलता येत नाही म्हणायचं. दांडेगावकर साहेबांनी काय कामं केले तुमच्या? काहीच केले नाही काम. काय काय केले? काय केलं? काय केलं? काहीच केलं नाही. राजू नवघरेंनी काय केलं? कामं केली, बरीच केली. काय बरं राजू रस्ते केले, बांधण केले, डिपू दिले, लाईनी केल्या बरोबर. सिंगल फेज दिली नाही त्याला. सगळे व्यवस्थित कामं झाली. दांडेगावकर साहेब चांगले आहेत माणसं. हो चांगले आहेत. आम्ही काय कामं केली पाहिजे की माणसा का पाहता कामा का पाहत. बर कामाला महत्व की माणसाला महत्व. तुम्ही खूप चांगली दिसायली, कामं करून गेले आणि काय करू? आता तुमच्या वेळेचे बरं कसे होते दांडेगावकर साहेब? कसे होते त्यावेळेस, ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस कसे? चांगली होती, दिसायला चांगली होती. काम करायला काम करायला अशीच होती. काही नव्हतं. मग यावेळेस काय ठरवलं? काय ठरवलं तुमच्या इच्छे तुमच्या इच्छे नवघरेंना की काय गुरुपादेश्वर महाराजांना की काय? नवघऱ्याला नवघरेंना. बर
काय बरं, काय परिस्थिती काय आहे इकडे, कोणाला संधी द्यायला? संधीचा काही विषय नाही. कुलकर्णी साहेब म्हणजे आमदार साहेबाचं काम असं मला पटलेलं आहे. कारण माझी आई कॅन्सरनं पीडित असताना 2010 कॅन्सर झाला होता. 2017 पर्यंत मला आमदार खासदार कुठलीही मदत मिळाली नाही. पण माझी आई 2019 वारली. त्याच्यानंतर आमच्या मामाच्या नातीला एक समजा आजार झाला होता, तर स्वतः आमदार साहेब मुंबईला जे हॉस्पिटलला स्वतः आले होते. त्याचा नेमकं नवीन कार्यकाळ सुरू झाला होता त्यावेळेची गोष्ट. त्याच्यामुळे ते मला असं वाटतंय की ते म्हणतात ना की बा रुग्णसेवा ही ईश्वर सेवा, जे त्यावेळेस त्यानं राबविलं होतं ते फर्स्ट वेळेस समजा माया कामी आलं होतं. त्यांनी मला इथेही आश्वासन दिलं होतं, नांदेडलाही दाखवलं आणि आखरी मुंबईला KM हॉस्पिटलला स्वतः आले होते. अंबादास जाधव सर आणि आपले नवघरे साहेब स्वतः आले. नवकरीने तुम्हाला मदत केल्याबद्दल आपल्याला खूप आभारी आहे. आणि आपण खासदारांनी मदत केली नाही का त्यावेळेस? नाही, खासदारीने आमदार नाही. माझ्या आईच्या वेळेस माझ्या आईला कॅन्सर होता, तर मी खूप 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 म्हणजे आपल्या सातव साहेबाकडे गेलो, आपल्या दांडेगावकर साहेबाकडे गेलो, मुंदडा साहेबाकडे गेलो. मला आमदार निवास शिवाय त्यानं काहीच मदत केली नाही. काय केलं, फक्त लेटर दिलं, जा आमदार निवासला दाखवा आणि आराम करा, बस. याच्यावर स्वतः आमदार साहेब आलते तिथं. कोरोनामध्ये आम्हाला ऍडमिशन भेटणं गेलं, त्याने ऍडमिशन करून दिलं आम्हाला. यावेळेस काय ठरवलंय म्हणा? काय ठरवायचं काय, आपल्याला मदत काय लागणार आहे? आम्हाला आमदार खासदार काय आम्हाला दळण थोडी देणार आहे? आम्हाला तेवढंच, आम्हाला मदत भेटली नाही टायमाला आम्ही त्यालाच मतदान करणार, बाकी काय. कोणाला करणार? आमदार नवघरे साहेबांना. दांडेगावकर साहेबांना मतदान करणार आहेत का यावेळेस? हो उभं टाकले दांडेगाव साहेब. हो. बरं. काय कामं केली तुमच्या काळामध्ये दांडेगाव? आमच्या कामामध्ये आम्हाला कळते खूप कामं केलेली आहेत. बर, काय 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 कामं केली? रोडचे केले, माणसं कोण बाहेर पैसे दिले, समजा कामं केली ते बरोबर. काय बायाला पैसे कोणा दिले? नोकरी नवकऱ्यांनी. नाही, दांडेगावकर साहेबांना मतदान करणार आहात की नवकऱ्यांना करणार आहात? नोकरी दांडेगावकरला का साहेबाला का नाही? नाही, मग परिचयच नाही ना तेवढा आमचा ते कुणाचा? दांडेगावकराचा दांडेगावकरांचा तुमचा परिचय नाही? नाही. बर. नवकऱ्यांचा तुमचा परिचय आहे का? परिचय म्हणजे सोयराव कोणी कोणी आलं तर रामराम होते आमचा. बर. दांडेगावकर साहेबाचा रामराम होत नाही? नाही, मग ते संगतच नाही ना. बर. काय शेतकऱ्याचे प्रश्न सुटलेत का, सोडवलेत का नवकऱ्यांनी इकडं? शेतकऱ्याचे प्रश्न सोडवलेत ना सर. काय सोडवले? बरेच काही प्रश्न सोडवले. इकडं आमच्या घराकडे पण त्या सप्त्याचं काम सोडवलं. शेतकऱ्याचं आम्ही दुकानच्या बाहेर का जात नाही, पण आमच्या गलीतले कामं बरेच केले त्यांनी. रोडचे कामं केले, मंदिराचे कामं केले, बरेच चांगली कामं केले त्यांनी. 13,000 रुग्णांच्या डोळ्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली म्हणतात, खरं आहे? हो केली ना त्यांनी. गावात किती जणांची? नाही ते का माहिती नाही, आम्ही काय गेलो नाही त्या दुकानात. गाड्या आलत्या का त्या मोतीबिंदूच्या न्यायला लोकांना? आलत्या ना. तेच समोर येऊ नका, दुसरे नवीन नवीन. दांडेगावकर साहब खड़े रहे वाले है, नवगरे साहब खड़े रहे वाले है, महाराज है, क्या है पोजीशन, क्या है? आपको क्या मालूम, हम रोज मजूर करके थाने वाले. कहाँ रहते तुम? गणेश नगर में. लोकशाहीचा हक्क तर बजावायचा असेल आता. हो, मग आता कोणाला संधी द्यायची यावेळेस? कोणाला एकाला द्यायची. कोणाला? नवगऱ्यांना. काम कोण केलं इकडे? त्या काम कोण केलं? काय काय काम केलं आम्हाला काय माहित. नुसतंच मतदान करून मोकळं व्हायचं, आपला हक्क मागायचा नाही का तुम्हाला? साहेबांना केली ना, घरी साहेबांना कामं केली. दांडेगावकर साहेब कसे राहतील बरं? पुन्हा येत आहेत आता 10 वर्षानंतर, पुन्हा कमबॅक करतायत, कसं होईल? काय ते माहित नाही आम्हाला. इतकं वाचन येत नाही आम्हाला. मावशी करून द्यायचे आहेत. नवकरे साहेबांनी कामं केली का इकडे? ते माहिती, आम्ही तिकडे किल्लेवडगावचे. वसमत विधानसभेतले का? नाही, हिंगोली मतदारसंघ. तिकडे का कोणाची हवा आहे? तिकडे कोणाची हवा आहे सर? त्याला माहित नाही, आम्ही गेलोच नाही गावाकडे. मी इकडे गुजरातला राहतो, आता चाललो. बरं, जवळ येऊ नका ना, बोलायचं नाही दादा. नवकऱ्यांनी काय कामं केली? काय नवकऱ्यांनी कामं केलीत का इकडं? का दांडेगावकर साहेबांना निवडून देणार त्यावेळेस? प्रतिक्रिया काही द्यायची नाही आपल्याला. कशामुळे? प्रतिक्रिया काही द्यायची नाही. विकास कामं काय झाली? जाऊ द्या, प्रतिक्रिया देऊ नका. विकास कामं काय झाली? विकास कामाला दिसत आहेत सगळे, तुम्हाला माहित आहे, तुम्ही प्रचार केलाय. विकास काम जे आहेत ते आहेत. काय 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 केले नवकऱ्यांनी? काय केले? माहित नाही. काय केले नवकऱ्यांनी? विकास नवकऱ्याचे काम आहेत. काय नवकऱ्याचे बरेच काही काम आहेत. काय सांगा ना. रोडचे काम आहेत. आमच्या नदीला फंडा आणलेला आहे. दांडेगावकर साहेबांना दांडेगावकर साहेबाचे काय काम नाही ते तेवढे, पण राजू भाईचे काम बरेच काही आहेत या 5 वर्ष. दोघे सोबतच होते, लोकांनी मिळून कारभार केलाय. आता वेगवेगळे झाले, कोणाला संधी द्यायची? नाही, नवकरीला संधी द्यायला पाहिजे. नवकरीनं कामं केलेली आहेत. राजू भाईचे काम आहेत चांगले, नंबर 1 काम आहेत. कोणाला संधी द्यायची यावेळेस?
कोणाला संधी द्यायची जवळ काय बोला ना, कोणाला संधी द्यायची? राजू भैयाला का राजू भाईला काय संधी द्यायची? कामं केली खूप त्याने, काय काय कामं केली? खूप केले, रोड केले, हा, पंढरपूरला नेलं, हा, अजून पप्पाचं ऑपरेशन केलं माझ्या, काय काय झालं पप्पाला? बायपासचं ऑपरेशन झालं कशामधून केलं ते ऑपरेशन? आपलं याच्यामध्ये अहमदाबाद मुंबईला गेले ते भयानं पाटील कशाचं ऑपरेशन होतं? बायपास. बर, काय काय मदत केली नोकरीने त्यावेळेस? खूप मदत केली, सोबत आलते आमच्या. हा. सोबत आलं. काय झाली का तब्येत ठीक झाली? हो सगळं झालं, बर. 2 वर्ष झाली आज. आता काय काय संधी आहे तुम्हाला? राजू भैयाला बर, दांडेगावकरांना का नको? त्यानं काम केलं ना आपलं राजू भैयानं. महाराज पण उभं टाकले. महाराज उभं राहिले पण आता आपलं काम राजू भैयाने केलं ना. बर. हा. नवकऱ्यांनी खूप आरोग्याची कामं केली म्हणताय, डोळ्याचे ऑपरेशन केले, कॅन्सरचं ऑपरेशन केलं. हो ना, केले ना. बर. गोरगरीबाला ओळखीता त्याने सगळे लगे हा. त्याचं काही नाही टेन्शन लगे ते निवडून येणार आहेत 100% लगे त्याला भरपूर मतदान पडेल आमच्या भागाकडे. नाही दांडेगावकर साहेब का नको? आता दांडेगाव साहेब जुने माणसं आहेत, आता त्याला संधी भेटलेली आहे त्याच्यामुळं ते उभं राहिलेली आहेत. हा नवकऱ्यांनाच निवडून द्यायचं मग. हा, नोकऱ्या निवडून द्यायचं. तिकडे पूर येत होता तुमच्या गावाकडे, हा, गावात पूर म्हणजे इतकाला पूर इथे येत होता. ते पुन्हा नियोजन केलं बरोबर? नियोजन आता यावर्षी केलं त्यानं, नदीला फंड दिलेला आहे. झालं का आता? आता पाणी आलं का यावेळेस गावात? आता या वाजता आलं ना, आता तुम्हाला काम झाल्याच्या बाद चालू आहे का काम? नाही, काम चालू नाही आणखीन झालं. पहिलं काम झालेलं आहे थोडं, आता आणखीन फंड आलेला आहे भरपूर. आपल्यासोबत अजून काही कार्यकर्ते तिकडे बघूयात. शेतकरी आहेत, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूयात. काय कोणाला संधी देणार आहात आता? नवगरे आहेत, दांडेगावकर आहेत, तसं नाही साहेब, हो ऐका की बरं ऐकतो. तसं आपल्याला कळन, तसं तुमच्या मनात तुम्ही काही जर केलं तर तसं नाही. आपले कोणते आहेत काय कार्यकर्ते आम्हाला मागं राहावं लागेल ना. कोणाच्या मागे राहणार तुम्ही? कोणाच्या मागं कोणी असन, समजा इकडे असतील तिकडे असतील, समजा आमचे कोणी असतील, आम्हाला जसं कळन तसं आम्ही राहू शकतो. कोण विकास कोण केलाय तुमच्या भागामध्ये? आमच्या एकाच भावामध्ये करणारे आता नवगरे होते पर्याय कोणते हे माणसं होते, कोणी तसं काय, कोणी कोणते म्हणते, कोणी काही म्हणते, कोणी आपण कसं कोणाला काय म्हणा. तुमच्या मनाला काय वाटतंय ते सांगा ना. आमच्या मनात जसं आम्ही पाडी खुर्दीमध्ये काय कळन ती आम्ही करतो. आमच्या मनानं काय 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 करता? हा? काय करता? आम्हाला जसं कळन तसं घडन तसं करतो आम्ही. काय एकदाच बटन दाबा. कसं सांगावं तसं कसं म्हणता तुम्ही? तसं नाही. काय नाही लिहिलं? खत नाही लिहिलं काय? काय मग काय खताचे भाव काय आहेत त्यावेळेस? वाढलेत का भाव? भाव वाढणार सरकारनं कमी केलं नाही का? काही नाही, जाऊ द्या जे आहे जरंगे पाटील आहो मी. जरंगे पाटलांना आता काय सांगितले? काय सांगायचे करू की. जय महाराष्ट्र. नवकऱ्यांनी काय काम केलं? नोकरांना पुष्कळ विकास केला साहेब, कसं काय विकास? पूर्ण तालुक्याचा विकास केला. जे आतापर्यंत जे कोणी आमदारांनी नाही केले तेवढे काम नोकरे साहेबांनी केलं. दांडेगावकर साहेबांकडे दांडेगावकर साहेबांच्या टायमाला एवढे कामं झाले नाही, त्याने विकास केला त्याच्या हिशोबानं, पण सध्या एवढे नोकरे साहेबांची काय बरं काय काय हे म्हणतायत नवकरे साहेबांनी विकास केलाय, दांडेगावकर साहेबांनी नको म्हणतायत, आता महाराज पण आहेत, काय कसं बघता? सध्या आमच्यासारख्या सुशिक्षित तरुण आणि बेरोजगार जे आहेत त्यांना या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये नव्या चेहऱ्याला संधी द्यावी अशी इच्छा आहे. आणि हे जे जुने प्रस्थापित आहेत या प्रस्थापितापेक्षा नवीन आणि निस्वार्थी माणूस, म्हणजे ज्याला कुठलाही स्वार्थ नाही, अशा माणसं. आणि मागचं राजकारण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, यांना संधी दिलेली आहे. मग एकदा सर्व तरुणांनी गुरुपादेश्वर शिवाचार्य बापू यांच्या पाठीमागे राहण्याचा असा विचार आहे. नवकऱ्यांनी खूप कामं केली म्हणतात, रस्त्याचे, सभागृहाचे. नाही, कामं करणं ते हे तर कर्तव्यच आहे. लोकप्रतिनिधी मुळात निवडूनच आपण त्यांना ते कामं करण्याकरता दिलेलं होतं. कामं केलेली आहेत, पण कशा पद्धतीने केलेले आहे ते सगळ्यांना माहित आहे. त्याच्यामुळे एक निस्वार्थ माणूस असावा मतदारसंघासाठी अशी प्रांजळ सर्वांची इच्छा मनोकामना आहे. बरं, यावेळेस गुरुपादेश्वर महाराज आहेत, नवगरे आहेत, दांडेगावकर आहेत, कोणाला निवडून आणायचंय? जे काम करेल त्याला निवडून आणायचं. बरं, कोणा कामं केली तुमच्या इकडे? आमच्या सगळ्यांनाच काम केले, नवगरे साहेबांनी केले, दांडेगावकर साहेबांनी केले. आता नवीन चेहरा येतो एक गुरुपादेश्वर महाराज. हो तर मग ठीक आहे ना. हो बरं, कोणाला संधी द्यायची? तर महाराजाला जी संधी. बरं, कशामुळे महाराजाला कशामुळे? ते निस्वार्थी महाराज आहे, त्याला काय काम आहे, त्याला काय पैशाची गरज नाही, काही नाही. यांना पैशाची गरज आहे? त्याला सगळ्याला पैशाची गरज. ज्यांना लेकर बाळायचं, महाराजाला कोण लेकर बाळायचं? महाराजाला खिसा नाही म्हणतायत, त्यांच्या वस्त्राला खिसा नाही म्हणतायत. नाही तर नाही, काय झालं? खिसा नाही तर पैसे आणायचे कसे बरं? कोणाला पैसे आणून द्यायचे? तुम्हाला द्यायचे, मला द्यायचे, कोणाला पैसे द्यायचे? महाराज पैसे कोणाला देतील? कोणाला द्यायचे नाही, मला घ्यायचे नाही. बस झालं, सोपं काम. महाराजाला संधी द्यायची म्हणायची यावेळेस.
महाराजाला संधी काय म्हणून द्यायची? महाराज महाराजच राहतात. काय ठरवलंय तुम्ही? हा? महाराजाचं काय राहतं? नंगे महाराज राहतात. हो, विकास करतील का महाराज इकडला? काय करीत नाहीत. हा महाराज करत नाही, करत नाहीत. वगैरे करतात का? नवगरे साहेब करतील. काय करतात? काय करतात? काय इतकं दिलं तरी आणि काय घरच घ्यावं काय काय त्याचं? काय दिले तुम्हाला? हा? आम्हाला 7,000 रुपये दिले काय? धन्यवाद झाला त्याचा. आमचा भाऊ आम्हाला चोळी घेईना कधी, पण त्यानं पैसे दिले. कशाचे? काचे दिले त्यालाच माहित. लाडकी बहीण म्हणून दिले, आम्हाला दिले. आम्ही त्याच्यात ठेवी ठेवली. गोडतेल पाय की गोडतेल 150 रुपये किलो झालं 90 थोडक्यात 150 रुपये किलो झालं म्हणाले. काय अहो होऊ द्या, ते तर जिंदगीच आहे. महाग होत आहे, स्वस्त होत आहे, 7,000 पडत रुपये आहे, उतरत आहे. 7,000 रुपये काय कामी नाही. पैसे पाहिजे नाही, फक्त काम पाहिजे. हा. पैसे पाहिजे नाही, काम फक्त. कामही केले त्यानं, काम केले नाही म्हणून असं म्हणणार आम्ही. त्यानं कामही केले नाही तर कामही केले, पण नंग्या पानं हिंडले, मूर्त बसविली. गोत आम्हाला गोत पाहिजे होते. जाऊ द्या, महाराजाला एकदा संधी द्या. संन्यासी महाराज आहेत. बर लाडक्या बहिणीचे पैसे आले का ताई? लाडक्या बहिणीचे पैसे आले 1,500 रुपये. तुम्ही कुठले करून द्यायचे का? नाही, हा कुठले? कानुशाच्या कुठले आहेत तुम्ही? कुठले? कानुशाच्या कानोसा. 1,500 रुपये आले का लाडक्या बहिणी? हो आले. पण आता नवघऱ्यांनी ते 1,500 रुपये दिलेत, मग आता कोणाला संधी देणार? ज्यानं आपल्याला साथ दिली त्याला. बर नवघऱ्यांना निवडून द्यायचे. हो, आता ज्यानं आपल्याला साथ दिली त्याला. नवघऱ्यांमुळेच ते 1,500 रुपये भेटणार आहेत तुम्हाला. हो आता त्यांना पुन्हा संधी द्यावं लागेल तर येताल, नाही तर मग काही खरं नाही. हो मग त्यांना संधी द्यायची. हो. बर महाराज पण उभे टाकलेत, बापू गुरुपादेश्वर महाराज. विकास कामं काय झाले तुमच्या गावाकडे? रस्ते नाल्या सगळं झाले का? नाही झाल्या नाही झालं त्याला, नाही? नाही झालं. काय विकास झाले गावामध्ये? विकास आणि व्हायला बाकी आहे आणि नाही झाला. फिल्टर पाण्याचे काढलेत नळ आणि काढलं नाही पाणी. मग यावेळेस आता 1,500 रुपयासाठी नवघऱ्यांना संधी द्यायची. लाडकी बहीण योजना. हो, हा. हा. कसं वाटेल बरं? लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये आले, कसं वाटते तुम्हाला? समोरासमोर घ्या सगळ्याची अशी प्रतिक्रिया. कशाबद्दल बोलायचं? आता नवघऱ्यांनी काय कामं केले आणि दांडेगावकरांनी काय केलं? नवघरेंनी काय कामं केले आणि दांडेगावकरांनी काय काम केले? केला बोला. हा. हो, इकडे या. जवळपास या तालुक्याचं राजकारण हे 40 वर्षापासून चालतंय. हा, हा. या तालुक्यात कोण काय केलं हे कुणाला सांगायची अजिबात गरज नाही. हा. ज्याच्या कणगळीला धरून मुतायचं इथून शिकिलं, ज्याला वसमतचा आमदार करण्याचं हा. पापच म्हणावं लागेल ना, ते पापच दांडेगावकर साहेबांच्या माध्यमातून झाले. हे पाप धुण्याची हा, हा. आणि हे या महाराष्ट्रातली आणि वसमत विधानसभा मतदारसंघातली बिघडलेलं चित्र दुरुस्त करण्याची संधी या 2024च्या वसमत विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी झालेली आहे. बर मग काय ठरवलं यावेळेस? 100% दांडेगावकर साहेबाला मतदान करायचं ठरलंय. इकडे चित्र बिघडले म्हणतायत. चित्र बिघडले. राजू नगरे चित्र बिघडलं म्हणतायत. ज्याचे त्याचे पक्षवाले जे त्याचं सांगणार, आम्ही आमचं सांगणार, ते त्याचं सांगणार. आता जनता ठरवलं चित्र बिघडलं की चांगलं आहे. हा. बरोबर आहे? तुम्ही एवढ्या बाईट घेतल्या, कोणी म्हणलं का चित्र बिघडलं म्हणून? एकमेव एकच माणूस म्हणला की चित्र बिघडलं म्हणून. या कुरुंद्यामध्ये सर्वात जास्त आतापर्यंत जे आमदार झालेत ते एकमेव राजूभाई नवघरे यांनी सर्वात जास्त जे 30 वर्षामध्ये झालं नाही, ते या 5 वर्षामध्ये आमदार राजूभाई नवघरे यांनी काम केलेले आहेत. 30 वर्ष झालं ना. जे जे कामं राजूभाई नवघरेंच्या माध्यमातून तालुक्यामध्ये झालेत आणि कुरुंद्यामध्ये झालेत, त्या प्रत्येक कामामध्ये कुठं ना कुठं तरी टक्केवारीचा सुगंध आणि ते दरवळत आहे. हे आपण सगळ्यांनाच बघितले. फक्त बोलून कोणी दाखवत नाही, आणि सत्य जे आहे ते लोकांच्या डोळ्याच्या समोर आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये असेल टक्केवारी बंद होईल, गुत्तेदारी बंद होईल, आणि या वसमत तालुक्याची जबाबदारी घेण्यासाठी दांडेगावकर एकच हे सक्षम पर्याय असणार आहे. सुगंध येतो म्हणतात तुमच्याकडून टक्केवारीचा. सत्य आहे का? सत्य होते का हे सांगा म्हणा द्यायला. सत्य होते का सांगा म्हणा, प्रूफ करून दाखवा म्हणा द्यायला. म्हणायला का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह जे बांधले गेलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचा बाहेरचा जर छत बघितला तर ते तुम्हाला 5.5 इंचाचा दिसते, पण मधामध्ये गेल्याच्या नंतर ते छत 2 ते 2.5 इंचाचा झालेला दिसते, आणि त्याच्यामधून स्लॅब टाकताना कसा भोगदा तिथं पडला होता हे बघून तुम्हाला लक्षात येते की तिथं टक्केवारी आहे का नेमकं काय आहे. बघा नाही, बोला. काम करते वेळेस हे कुठं होते त्याला विचारा तुम्ही. काम करते वेळेस तुम्ही लोकप्रतिनिधी. आजपर्यंत तालुक्यामध्ये 30-40 वर्ष झालं जयप्रकाश दांडेगावकर जयप्रकाश मुंदडा राजकारण करतात. आजपर्यंत कधी टक्केवारीचा का विषय आला नाही? टक्केवारी हा फक्त आज विषय का येतोय याचा सुद्धा सर्वसामान्य जनतेने विचार करण्याची गरज आहे. टक्केवारी आतापर्यंत आम्हाला कळलीच नाही, पण आता 5 वर्षात टक्केवारी कळाली. ज्यांनी काही कामच केलं नाही आणि त्यांना आता काम करायला टक्केवारी म्हणतात. जे आतापर्यंत कामच केलं नाही ना, काची टक्केवारी विषय राहणार नाही का? काय विकासच आणलाच नाही ना. या माणसाने विकास केला, गावामध्ये कामं आणले आणि कामं केले म्हणून त्याला टक्केवारी लोक म्हणाले. तर म्हणलं तरी लोक जे मतदार आहेत त्यांना जाणीव आहे त्याची, काम करणे जाणीव आहे त्यांना. नाही, कसं आहे, राजकारण एकीकडे टक्केवारी, एकीकडे कारखानदारी आहे, आणि या टक्केवारी
आणि कारखानदानीमध्ये एकच निस्वार्थी माणूस आपल्याला आता सगळ्या सर्वसामान्य माणसाला दिसायला, त्याच्याकडे स्वार्थ नाही ना, त्यानं टक्केवारी केली ना कारखानदारी केली, ज्याच्या कपड्याला खिसा सुद्धा नाही, सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा संन्यासी माणूस सध्या आपल्याला मतदारसंघामध्ये सर्वसामान्याला दिसत आहे. संन्यासी माणूस पाहिजे म्हणतायत, ते म्हणतात सुगंध येतोय काय. संन्यासी महाराजांनी त्यांचं जे काम आहे, लोकांना त्यांना जे महाराज म्हणतात, त्यांनी त्यांचं काम करायला पाहिजे, या राजकारणात नाही उतरायला पाहिजे. जे काम करून आता समोरचे म्हणतात टक्केवारी, उद्या महाराजाला असं म्हणू शकतात लोक, त्याच्यामुळे त्यांचं काम त्यांनी करायला पाहिजे. ते आमचे महाराज आहेत, त्यांना आम्ही मानतो गुरु, मग त्यांचे त्याच्या जागेवर राहायला पाहिजे. राजकारणामध्ये त्यांना यायला पाहिजे. राजकारण फिरावं लागतं, हिंडावं लागते, कारण लोकांच्या त्यांच्या पाया पडणारे त्यांना हात जोडायची वेळ नाही, आमचं असं म्हणणं आहे. भोगदा झालाय म्हणतायत, ते काम केलं नाही म्हणतात सभागृहाचं. कोणत्या बरोबर भोगदा झालाय? कुठल्या सभागृहात? कुठल्या सभागृहाचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभागृहाचा भोगदा झाला. या ठिकाणी प्रत्येकाची विचारसरणी वेगळ्या पद्धतीची असू शकते. काही गोष्टी या नक्कीच मान्य कराव्या लागतील. सर्वसमावेशक असं नेतृत्व गेल्या 40 वर्षाच्या नंतर या मतदारसंघात पाहायला मिळालंय. आमचे 50-57 वर्ष वय झालंय. या तालुक्याचा इतिहास खडानं खडा आम्हीही पाहिलाय. या तालुक्यातले चढ उतारही पाहिलेत. आज 40-50 वर्षाचे जे प्रश्न होते एक चांगल्या पद्धतीने मिटलेत. राजकारणासाठी राजकारण म्हणून नको, या गावाला स्मशानभूमीचं स्वरूप आलंय. आमदार नवघरेच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे कामं झालेत. स्मशानभूमीचं स्वरूप आलंय धुळडा झालाय. गावामध्ये खूप रस्ते बिघडलेत, अशी परिस्थिती झाली. आज तालुक्यामध्ये चौफेर दृष्टिकोनातून तुम्ही पहा, आम्ही सगळीकडे फिरत असतो. या मतदारसंघातला चेहरा मोहरा बदलण्याचा नक्कीच नवघरे साहेबाच्या माध्यमातून प्रयत्न झालाय आणि एक चांगली बाब आहे. भाषणापुरतं मर्यादित नाही, सर्व समाजासाठी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं ते नेतृत्व आहे. कामं सांगित बसलं तर 4 तास पुरी होणार नाही. 4 तास काम सांगायला पुरे होत नाही मला. हा बरोबर आहे, कारण नदीचा जे कट्टा बांधला गेला ते नदीचा कट्टा नंतर वाहून गेला, त्याच्यामुळे गावात परत जे काय आहे ती कंडिशन झाली ते सगळ्या गावानं बघितलेले. आजपर्यंतच्या राजकारण्यांच्या ज्या काही कामाच्या बाबती असतात, आजपर्यंत तालुक्यातल्या कोणत्याच व्यक्तीनं, सामान्य व्यक्तीनं, महाराष्ट्र स्वाभिमान आणि परंपरा जपणारा महाराष्ट्र आहे, ज्या व्यक्तीला स्वतःच्या ग्रामपंचायत पासून या मतदारसंघाचा आमदार करण्याचं पाप दांडेगावकर साहेबांकडून झाले, ज्यांना पितृतुल्य म्हणले, ज्यांना बाप म्हणले, त्या बापाच्या ताटात माती घालण्याचं काम या आमदाराकडून इथल्या सुरू आहे. आणि ही गोष्ट सर्वसामान्याला ठेचली. 50 खोके एकदम खोके आम्ही नाही लोक म्हणतात, घेतलेत की नाही खोके सगळ्यांना माहिती आहे. 50 खोके एकदम ओके. खोके घेतले म्हणतात, खोके तुम्ही हे ज्याला सहकार म्हशी म्हणून आपण म्हणतो, एकही कारखाना त्यांनी स्वतः उभा केलेला नाही. या मतदारसंघातल्या लोकांना नक्कीच माहित आहे. आयत्या वेळात नागोबा कुठलाही कारखाना त्यांनी या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने चालवला नाही. मग इथं त्रिमूर्ती स्टॉक प्लायचा असेल, काही विकून खालेला आपण पाहतोय. 150 कोटीची प्रॉपर्टी असलेला 30 कोटीमध्ये घेतला आहे. आज काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची? आदगावचा ऊस येते, उमरखेडचा ऊस येते, त्या 12शिवला पूर्णेला या मतदारसंघातला कारखाना घेऊन खालाय. काय 12शिवची परिस्थिती तुम्ही आम्ही पाहतो. आज सूतगिरणीची काय परिस्थिती ठेवली? सूतगिरणीवर 125 कोटी रुपयाचं कर्ज या सहकार महर्षीनं या ठिकाणी करून ठेवलेलं आहे. 20 वर्ष कोटे होते, कोण्या बिळात बसले होते हे काही या मतदारसंघातल्या लोकांना पाहायला मिळालेलं नाही. कुठलाही उमेदवार या कालच्या या रिंगणामध्ये असलेल्या या 11 उमेदवारापैकी नवघरे सोडले तर कुठलाही उमेदवार आम्हाला या ठिकाणी, मग ते कोरोनाचा काळ असेल, मध्यंतरी 5 वर्षाचा काळ असेल, त्यांच्याशिवाय हा बाकीचे नेते आम्हाला कुठेही पाहायला मिळालेले नाहीत. आणि म्हणून त्यांच्या पाठीमागे लोक आहेत. सातत्याने त्यांचा संपर्क आहे या मतदारसंघामध्ये. 13,000 डोळ्याच्या शस्त्रक्रिया केल्यात तर तुमच्या गावातही केल्यात म्हणतात. केल्यात का खरंच? शस्त्रक्रिया केल्या असतील, जे काम चांगलं केले त्याला चांगलं म्हणण्याची आमची सुद्धा गावकऱ्यांची प्रामाणिक इच्छा आहे. केला असेल काय हरकत नाही. 30,000 रुपये अशोक चव्हाण साहेब महायुतीमधले आहेत, त्यांनी स्वतः सांगले एखाद्या व्यक्तीला जर पंढरपूर यात्रा केली तर त्याच्यावर शासन 30,000 रुपये मदत देतो. मग हे योजना तुम्ही सरकार स्वतःच्या खिशातून घेतली का? बायाला पंढरपूरला नेलं म्हणजे खिशातून नेलं का? राहिला विषय दुसरा, मुद्द्यावर बोलायचे, मला कारखान्याच्या मुद्द्यावर बोलायचे. कारखान्याच्या मुद्द्यावर या ठिकाणी जवळपास बहुतांश हा कारखाना कुरुंदाच्या भागामधला आहे. टोकाईला 12 तारखेला तिथं तुम्ही स्वतः राईट घेतली दिनेश भाऊ. 12 तारखेला आमदार साहेब स्वतः तिथं आले आणि त्यांनी सांगितलं की 12 तारखेला सगळ्या कर्मचाऱ्याचे पैसे मी देतो माझ्या खिशातून. मग हे दिले का हा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारायचा आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांना. मला बरं, दिवाळीच्या पिरियड मध्ये कार्यकर्ते कर्मचारी तिथं आंदोलन करत होते टोकाईचे, मध्यस्थी केली नवघरेंनी, का पैसे दिले नाही? नक्कीच दिलेत पैसे. फक्त 29 फक्त 29 कर्मचाऱ्यांचाच पगार, 29
29 कर्मचाऱ्याचा पगार रोखलाय. कर्मचाऱ्याचा पगार ठरलेल्या पद्धतीनं 29 कर्मचारी कुठेही वेगळ्या पद्धतीनं काही करीत असतील, पण 90% कर्मचाऱ्याचे पैसे हे त्यांना नक्की जाऊन खात्यावर पडलेले ते पाहायला मिळतील. शेतकऱ्याची FRP ही नक्कीच 4-2 दिवसामध्ये पडेल, याच्यात कुठे शंका नाही. आता पडेल म्हणतात 4-2 दिवस. दिनेश भाऊ मला या निमित्तानं पैसे दिलेत म्हणतात, तुम्ही आम्ही काहून जाऊन उपोषणाला बसलो नाही? अहो ज्या लोकांना घामाच्या कष्टाने एक मेहनत करून तिथं काम केले तेव्हाच पैसे मागायलेत ना. उपोषण का कोणी जाऊन करते काय? उपोषणाला काहीतरी मर्यादा असतात. त्या हे असं पैसे दिलेत म्हणून ते जे काम करणारे लोक आहेत बिचारे कष्टकरी, त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न या माध्यमातून पैसे दिले म्हणून त्याची अवहेलना करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. हे जे पैसे राहिलेले ते याच मागच्या लोकांचं पाप आहे. ते पैसे राहिलेले आजचे पैसे नाहीत. ते शिवाजी जाधव सभा उसाचा प्रचार करणारे लोकांचे, त्याच लोकांच्या काळामधले पैसे त्या लोकांचे राहिलेत. आज तरी भयाने त्यांना मध्यस्थी करून पैसे भेटवले. माझे हे पैसे कधीच राहिलेत ते सगळ्यालाच माहिती आहे. आजचे पैसे नाही, आता चालू कारखान्याचे पैसे, चालू करणाऱ्या कारखान्याचे नाहीत पैसे, हे मागचे पैसे आहेत. ज्या लोकांनी ज्या लोकांसोबत होते त्या लोकांनी पैसे ठेवलेले, तर तेच आज लोक म्हणाले त्यांचे पैसे राहिले. माझा ओरिजिनल पहिले पैसे आहेत ते राहिले. काय टोकाई कारखान्याचा आणि नवघरे साहेबाचा अर्थार्थी काय संबंध आहे? त्यांनी त्याही दिवशी स्पष्ट केलं, मी या कारखान्याच्या कुठल्याच व्यवहारात लुडबुड करीत नाही. ते कर्मचारी उपोषणाला बसले होते म्हणून त्यांना भेटण्यासाठी गेले होते आणि कुठेतरी पर्याय काढण्याचा प्रयत्न केला म्हणतात सगळे. तो काय 25% भागीदारीचा सुगंध आम्हाला या मतदारसंघातल्या सामान्य जनतेला आणि या परिसरातला येतोय. मध्यस्थी कोणी का करीत नाही? आणि देतो म्हणणं जर समजा आमदार म्हणजे तुम्ही एक या तालुक्याचं प्रथम नागरिक आहात, तुम्ही जबाबदारीने जे बोलताय ते जबाबदारीने बोलताय. तुम्ही स्वतः देतो म्हणले पैसे, कुठल्या तरी जबाबदारीने बोलले ना. तिथं विचारलं होतं देतो म्हणून तुम्हाला विचारलं होतं कोणी विचारलं होतं तुम्हाला कोणी विचारलं होतं देतो म्हणून? झकणारा एवढ्या लोकांमध्ये 1 तारखेला पैसे देतो म्हणून सांगितलं. 1 तारीख गेली, दिवाळी गेली, आमचं उघड्यावर आले सगळं. उघड्यावर आले यांचं. आमच्या कोणामुळे ऊसाची साखर निघाली नाही. शिवाजी जाधवमुळे जरी आला असेल, मी असो आम्ही पकवलेल्या कष्टाच्या आणि घामाच्या ऊसाचा पैसा आम्हाला मिळाला पाहिजे. हे अजिबात नाही. राजकारण पिचकारण काय करायचं ते करा. कष्टाने कोण देणार कोण नाही याच्याबद्दल आम्हाला घेणं देणं नाही. आमच्या उसाचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे, हा प्रामाणिक हेतू आहे आमचा. आधी जसे मध्यस्थी करायला गेले होते, मग आता उपोषणाला बसले लोक हे काय दिसले नाही का? हे मीडियानं दाखवलंच असेल ना. मग त्यावेळेस मध्यस्थी करायला का आले नाही? बापू मी सगळ्याचे पैसे दिले, यायचेच कस काय राहिलेली म्हणून. तर त्या गोष्टीचा उहापोह झाला पाहिजे. खऱ्या अर्थानं काहीतरी इकडे सांगायचं आणि तिकडे पैसे दिले म्हणायचं. पैसे जर दिले असते तर सामान्य शेतकरी आज वैतागलेला नसला असता, त्याची दिवाळी सुखामध्ये झालेली असते. विकास कामं गावात झाले म्हणतात, नवकऱ्यांनी बऱ्यापैकी केले विकास कामं अजिबात झालं नाही. टक्केवारी मात्र 100% घेतली एवढं आम्हाला माहिती आहे. विकास कामं करणं हे लोकप्रतिनिधीचं कर्तव्यच आहे आणि आपण त्यांना निवडूनच दिले. आता लग्न झाल्यावर मी लेकरू केलं हे म्हणायचं नसते. टक्केवारीवर फार येते बाबा. हे काय या विषयाला कोणाकडे काही 0.1% पुरावा नसतो. बिनबुडाचे आरोप हे राजकारणामध्ये चालूच असते. या तालुक्यातली मायबाप जनता सगळं काही पाहून आहे. वयस्कर मंडळी पाहून आहेत. त्यांनी 50 वर्षाचं राजकारण, कोण 70 वर्षाचं राजकारण या तालुक्यातलं पाहिलंय. बगर बिनबुडाचे आरोप करण्यामध्ये कुठेही काही उपयोग नसते. कामाचीच पावती असते आणि त्याच्यामुळे इथं भाषण करून तुमच्यासमोर आम्ही बोलून सनी काही होणार नसते. प्रत्यक्षात फील्डवर उतरून काम करणारे लोक समोरचे काय म्हणाले, विकास केला नाही, टक्केवारीचा कुठं प्रश्न येते म्हणजे काहीतरी खोटं बोलून काढून टाकायचं. विकास कामं केले तेव्हाच म्हणाले ना तुम्ही. ते टक्केवारी म्हणाले, टक्केवारी खाल्ली, कामं नाही केले म्हणाले. मग बघायचे कशा झालेला आहे. 100% विकास झालेला आहे. विकास झालाय फेसबुकवर, विकास झाला इंस्टाग्रामवर, विकास झालाय टिकास मारण्यावर. 100% विकास झालेला आहे. सोबत आमचे कामं पूर्ण दाखवते. जय राजू भयानक काम सुद्धा या मतदानाच्या माध्यमातून 20 तारखेला 100% या मतदारसंघात वातावरण आणि जे काय आजची परिस्थिती आहे ते धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. नक्कीच आपण पाहू शकतो आहे की ना. कसं आहे माहिती आहे का, यानं काय केलं त्यानं काय, आता हे असंच चालणार आहे. एकमेकावर चिकलफेकच करणार आहेत आणि सोबतच होते. कोणी किती खाली यायलाच माहिती. हां, आमचे काका काय म्हणले होते की बाबा महाराजांना राजकारणात यायची काय गरज आहे. जे काही 2 प्रस्थापित उमेदवार आहेत त्याने सांगाव, जर त्याच्यात हिंमत असेल. मी खाली हात आलो होतो आणि खाली हात जाणार. ही जर कोण्या लोकप्रतिनिधीमध्ये जर हिंमत असेल तर महाराज आजही माघार घेतील. हिंमत असेल तर सांगा. आणि महाराजांना पाया पडावं, मठात बसावं असं ज्यांना वाटतंय की महाराजांनी राजकारणात काय यावं, ते आमच्यासाठी गुरुतुल्य, सगळ्यांसाठीच गुरुतुल्य आहेत. पण एक संन्यासी माणूस राजकारणात आल्यावर काय करू शकते हे जर पाहायचं असेल तर उत्तर प्रदेशचं उदाहरण त्यानं पाहावं. सरळ आहे, सोप्या भाषेत. राजकारणात कोण यायचं कोण नाही यायचं हे कोणाला सांगायची गरज
नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेलं संविधान आहे, त्या संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. प्रत्येकजण आपल्या प्रश्नावरती असेल, आपल्या हिमतीवरती असेल राजकारण करू शकते. आणि या देशातली जनता सुज्ञ आहे, राज्यातली जनता सुज्ञ आहे आणि वसमत विधानसभेतली जनता ही त्याच्यापेक्षाही जास्त सुज्ञ आहे. प्रत्येकाला माहिती आहे की कोणाचं बटन दाबल्याच्या नंतर ते कोणाला ताकद द्यायला लागले. त्याच्यामुळे सगळेजण दांडेगावकर साहेबाचं बटन दाबणार आहेत आणि तुतारीचा या ठिकाणी विजय होणार आहे. राजकारणात अधिकार दिलाय म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांनी. हो बरोबर आहे, दिले ना. आम्ही जे तुम्ही म्हणले फक्त पाया पडायचं, त्यांना राव तिकडे येऊ नये. कुठं आम्ही काय म्हणलो लक्षात आहे का, त्यांचे जे समाजाचे लोक आहेत त्यांचेच लोक आम्हाला म्हणाले महाराजाचं काही काम नाही, म्हणजे महाराज असे राजकीय लोक फंड नाही आहे, त्या विषयाने आम्ही बोललेलं आहे. आणि महाराजाचं काय, महाराजाचे आपण पाय पडणार. आम्ही तेव्हा बी अगोदर बोललो तुम्हाला, महाराज म्हणजे आमचे बी गुरु आहेत ते, असं काय त्यांचे नाही आमचे असं विषय नाही, आमचे बी गुरु आहेत. माझं राजकारणामध्ये आणि कोणाची कोणा तुलना करू नये ना, कुठले काय असं तुलना होऊ शकत नाही, सगळ्याची तुलना होऊ शकत नाही ना. असं काय ठरवलंय? यावेळेस एकच ठरवलं आहे की ज्याने विकास केला 5 वर्षात, कारण अगोदर जे 15 वर्ष मुंदडा साहेब होते त्यांनी एकच दाखवावा एवढं माझ्यानं दिलं. त्याच्यानंतर दांडेगावकर साहेब होते, 5 वर्ष आमदार होते, 5 वर्ष मंत्री राहिले ना. त्यांनी एवढंच दाखवावं की बस हे मी दिलं, एवढं दाखवावं जगात. दांडेगावकर साहेब आणि राजू नवघरे साहेब हे सोबतच होते 4.5 वर्ष. मान्य. राजू भयांनी केलं काय आणि दांडेगावकरांनी केलं काय? आम्ही एकच सांगतो, राजू भैयानं जे केलं हे प्रत्यक्षात सगळ्या जनतेला, गावातल्या कुरुंद्यातल्या सगळ्यालाच माहीत आहे की ज्याने घडवलं दांडेगावकर. घडवलं. अहो घडू द्या कोणी बी, पोरगा बाप पोराला घडवते, पण कर्तव्य कोणाचे? कोणाचं? पोराचं कर्तव्य बापाचं नाव करायचं. आणि लेकरू करावं लागते, लेकरू करावं लागते म्हणजे तसंच. मग आता बापानं जे पोरग केलं ते पोरग नाव करायला ना, आणि नाव करू लागलं त्याला खचीकरण ओढायले त्याला तुम्ही. अहो नाव करायला ना, हे काय सांगायला समोरचं. आणि हे बघा, जरी एक पोरानं बाप सोडून जायचं असते का? जो बाप आपला अजूनही तिथं राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये, त्याला त्यानं सोडून दिलं. जे माणूस आपल्या बापाला सोडू शकते ते जनतेला. जरा सांगा. नाही खऱ्या अर्थानं कसं आहे, सगळे कामं चांगली झाले, उगा काही गिटी उकळली नाही, काही उकळलं नाही. सगळे गावात कामं चांगली झाली. नाही खऱ्या अर्थानं उगा काही म्हणाय काय लागले, कामं चांगली झाली. हो मी सांगतो, कामं सगळे चांगले केले, सगळे कामं चांगले केले राजूभाई नवकरेनं. एकही काम असं डावं केलं नाही, सगळे कामं चांगली झाली. बरं काय चांगले काम ते काय मी सांगायला कामं चांगली झाली. कोण म्हणते की कुठे गिटी उकळली, कुठे काय उकळलं? याच्या घरासमोरचा रस्ता एकदा जा. समोर नाही, तुमच्या घरासमोर केलं नाही का? उगा बस चौकट रस्ता चांगली केली. तुमचं मत मांडा. असं एकाच बाजूला उभं हो, बाजूला काय मी सांगतो राजू नवकरेंना चांगली कामं केली. 100% कामं केले, टक्केवारी सुद्धा 100% खाली. सगळे कामं केली. टक्केवारी खाली म्हणतात, टक्केवारी खाली. काय खाली नाही टक्केवारी खाली नाही. काय खुर्च्या सोड्या नाही, गावातल्या नालीचं पाणी काढीत नाही. 5 वर्ष लोकांच्या तोंडा गाडीत पाणी चाललंय. आता चला तुम्हाला दाखवतो, माणूस घर सोडून गेलाय पुण्याला. आपल्या गांडी खाचा अंधार बघाव कुणीही, कोणी कोणाचा कायमचा विरोधक नसते. जे विषय चालू आहेत करणार आणि बोलायला पाहिजेत, आणि करणाऱ्यालाच मतदान टाकायचं. संपलं काम. आमच्या तालुक्यात नदीच्या कामासाठी जवळपास आतापर्यंत 4दा नारळ फोल्डे, बॅनर लावले. 40 कोटी झाला, 45 कोटी झाला, 23 कोटी झाला. मग काम का सुरू होत नाही हा सामान्य माणसाचा प्रश्न आहे ना. काम सुरू झालं असतं, विधिमंडळात प्रश्न मांडणं किंवा ते काम करून मंजूर करणं काम हे सरपंचाचं आहे का आमदाराचं आहे? हा सामान्य प्रश्न तुम्हाला आम्हाला सुद्धा, तुम्ही सुद्धा जागरूक आहेत. हे काम कुणाचं आहे? आमदाराचं आहे ना. एखाद्या गावात पूर सदृश परिस्थिती वारंवार येते, पाणी आलं नाही म्हणतात गावात. ते कोण म्हणते आलं नाही? कोण म्हणते आलं नाही? या भागामध्ये का बरं पाणी आलं? पण आम्ही आता व्हिडिओ दाखवतो, सकाळी 3 वाजता मी स्वतः उठून त्या गावातल्या जे काही नागरिक त्या पाण्यामध्ये गेले होते त्यांना आम्ही बाहेर काढण्याचं काम आम्ही आमच्या पाणी आलं म्हणतात. पाणी ऐका ना, अर्धवट माहिती कुठली घेऊन कोण बोलू नये. आचारसंहिता लागण्याच्या अगोदर 5 दिवसानं याची प्रशासकीय मान्यता महाराष्ट्र शासनानं कुरुंदा नदीचं खोलीकरण, रुंदीकरण, गाव संरक्षण भिंतीसाठी 33 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. याचे पुरावे पत्रकार म्हणून, मीडिया म्हणून आपणही शोधू शकता. ते ऑनलाईन माहिती मिळू शकते. आणि माहिती नसताना अर्धवट विषय कुठं मांडू नये. मुख्य काम जे आहे ते मुख्य कामाला आणखी सुरुवात झालेली नाही. पीक विमा भेटला का? पीक विमा भेटला का? पीक विमा भेटला का? अजिबात नाही. आमचं पीक सर्वाधिक अतिवृष्टी ही हिंगोली जिल्ह्यात झाली. कळमनुरी असेल, आमचे हे काही 2-4 मंडळ असतील या भागामधले, याच्यात मोठ्या प्रमाणात जो काही मूल्यांकन असतो आणि जी काही रेषा असते याच्या अतिप्रमाणात अतिवृष्टी झाली. पण आमचा जिल्हा अतिवृष्टीतून वगळला गेलाय. याचं कारण पीक विमा का मिळत नाही याचा हा हक्क शेतकऱ्याचा 1 रुपयामध्ये पीक विमा काढतो म्हणून सरकारनं मिळलं.
आणि 1 रुपया सुद्धा आमचा ते घेतलाय. आमचं काम या सरकारकडून पाप झालंय आमचं. पीक विमा भेटला नाही त्यांना, तुम्ही सत्ताधारी होता. हो का भेटला नाही? शेतकऱ्याला पीक विमा भेटला नाही. मंडळ अधिकाऱ्यानं गलत रिपोर्ट दिली. हा. मंडळ अधिकारी कुठं बसतात विचार. तुमचा वचक पाहिजे ना. मंडळ अधिकारी कुठं बसतात. शेतीचे इथे प्रश्न सगळा विकास झाला म्हणते तिकडे. प्रश्न कसा आहे, 70 वर्षापासून आपण तेच ऐकतोय. आरोग्याचे प्रश्न आपण ऐकतोय, आरोग्य व्यवस्थित नाही, पाणी नाही, 24 तास लाईट नाही. मग किती दिवस या प्रश्नावर आपण चर्चा करायची? नाही, मूलभूत प्रश्न सुद्धा इथले सुटले नाहीत का? पाणी नाही, लाईट नाही. हे ग्रामपंचायतचं काम आहे. वचक ठेवायचं, वचक ठेवायचं. घरपट्टी वसूल करणे काय ग्रामपंचायतीचं काम आहे का? गेल्या वर्षीपासून नळाचं काम चालू आहे. एकाही रस्त्यात गाडी चालत नाही मोटरसायकलसाठी. त्या माणसांनी प्रचारक होऊन काही बी हे करू नये, आपल्या खुर्ची खालचं काम करावं आणि अवश्य जनतेला सांगावं. सगळ्याला सांगण्याचा अधिकार आहे, प्रचार करण्याचा अधिकार आहे. पण माझं काय काम हे सुरुवात करून खुर्च्या सोडावं, नाही तर मग होत नसेल तर. प्रश्न कसा आहे, विधिमंडळाकडे कायदेमंडळ आपण म्हणून बघतो. मग हे जे जनतेचे मूलभूत प्रश्न आहेत, बेरोजगारी असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, करोडो कोटी रुपये खर्चून या मराठवाड्याला हक्काचं पाणी 70 वर्षानंतरही मिळालं नाही. हा खरा मराठवाड्याचा प्रश्न आहे. हा मराठवाड्यातल्या प्रत्येक विधानसभेतला हा महत्वाचा मुद्दा आहे. 70 वर्ष कसं धरता येईल? एकट्याला नाही, सगळ्या अरे ज्याचे गुरुच राहिले नाही इतके, अरे विषय काय राहिले? एक मिनिट हे बघ, थांबा एक मिनिट. प्रश्न इथं लिमिटेड कुठल्या आमदाराचा, कुठल्या पक्षाचा नाही. एक मिनिट काका. प्रश्न इथल्या कुठल्या लिमिटेड पक्षाचा, लिमिटेड मंत्र्याचा किंवा लिमिटेड आमदाराचा नाही. आम्ही ज्या वेळेस विधानसभा निवडणुकीला सामोरे जातो, विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना जनता म्हणून, सामान्य मतदार म्हणून, एक सुशिक्षित तरुण म्हणून आमच्या मनाला प्रश्न पडतात. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर आमच्या मराठवाड्याचा हक्काचं आम्हाला पाणी मिळत नाही. हे सगळे प्रश्न कुठं मांडल्या जातात? विधिमंडळात मांडल्या जातात. इथल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीचं हे कर्तव्य आहे, मराठवाड्याचे प्रश्न सुटले पाहिजे, तरुणांच्या बेरोजगारीचे प्रश्न सुटले पाहिजे, शेतकऱ्याच्या आत्महत्येचे प्रश्न सुटले पाहिजे. कायदेमंडळ आहे ते रस्ते, नाल्या आणि पुलं करण्यासाठी नाही, जनतेच्या हिताचे धोरणं राबवण्यासाठी आणि जनतेच्या हितासाठी आवाज उठवण्यासाठी आहे. मग ते सर्व पक्षाला लागू होतं. मला काय असं सत्ताधारी पक्षाला म्हणायचं नाही, पण मोठी जबाबदारी लोकशाहीमध्ये नाही, उडवले नाही का? आवाज उठवला नाही. नाही, प्रश्न कसा आहे, केंद्रात तुमची सरकार आहे, राज्यात तुमची सरकार आहे. पहिली गोष्ट तर मी कुठलाही राजकीय पार्टीचा माणूस नाही, मी जरांगे पाटलाचा समर्थक आहे आणि जरांगे पाटील हे टोटली सामाजिक आहेत. आमचे प्रश्न सत्ताधाऱ्याला आहेत, आमचे प्रश्न विरोधकालाही आहेत. स्वातंत्र्याच्या 70 वर्षात आमच्या मूलभूत प्रश्न जर सुटत नसतील तर हे दोघंही त्याला तेवढेच जबाबदार आहेत. आणि पण प्रामुख्यानं या महाराष्ट्रामध्ये मागच्या अनेक वर्षापासून केंद्रात आणि राज्यात यांचं सरकार आहे. मग हे मूलभूत प्रश्न कोण सोडवणार आहे? राजू यांनी खूप विकास काम केलं म्हणता येते. आता विकास कामं काय झाली ती त्यालाच माहीत आहेत. नदीचा कटा करतो म्हणले तिथे कटा नाही, काहीच नाही. काय ते 2 समाज मंदिर काहीतरी बांधलेत म्हण, याच्या उपर काही विकास नाही. माणसं बसायलीत की हो? आमच्या कारखान्याची काय अवस्था? कारखान्याची आज अवस्था अशी आहे की शेतकऱ्याला 2 वर्षापासून FRP नाही आणि काही संचालक आजही इथं आहेत, कारण त्याच्याच कारकिर्दीतली FRP राहिलेली आहे. 28 तारखेला त्यालाच माहीत आहेत. नदीचा कटा करतो म्हणले तिथे कटा नाही, काहीच नाही. काय ते 2 समाज मंदिर काहीतरी बांधलेत म्हण, याच्या उपर काही विकास नाही. माणसं बसायलीत की हो? आमच्या कारखान्याची काय अवस्था? कारखान्याची आज अवस्था अशी आहे की शेतकऱ्याला 2 वर्षापासून FRP नाही आणि काही संचालक आजही इथं आहेत, कारण त्याच्याच कारकिर्दीतली FRP राहिलेली आहे. 28 तारखेला आमदार साहेब आलते, त्याचे कार्यकर्ते आलते आणि तुळजाभवानीच्या चेअरमन आलत्या. आता खरं सांगायचं म्हणजे लोकसभेला आमदार साहेबांनं कन्हैया ते कोणतं कृष्णा गार्डनवर जीव तोडून सांगितलं की बा शासनानं इथं मदत करावी. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इथं सांगितलं येऊन की आम्ही टोकायला मदत करतो. आमदार साहेबांनी म्हणले मदत करतो. खरं म्हणजे विधिमंडळात एकदा त्यानं प्रश्न घेतला, दुमार कारखान्यासाठी काही केलं नाही, कारखाना भाडे तत्वावर देण्यासाठी आमदार साहेबांनं खूप काही मदत केली, असा आमचा या भागातला आरोप आहे. काय प्रश्न? टोकाईचा भाडे कारखाना तत्वावर देण्याचा आमदार नवघरे साहेब कोण? काय त्यांचा संबंध? बेजबाबदार पद्धतीनं कोणही बोलू नये. भाडे तत्वावर देण्याचा निर्णय टोकाई सहकारी साखर कारखान्याने जीबी घेतली. शिवाजीरावच्या काळामध्ये ती जीबी झाली, त्यांनी कोणाला भाडे तत्वावर द्यायचा निर्णय घेतला. आमदार महोदयांनी त्याही दिवशी सांगितलंय माझा कारखान्याशी काही संबंध नाही, मी हस्तक्षेप केला नाही.
होय त्या दिवशी बोलले त्यांनी जबाबदारी त्या ठिकाणी त्या बाईला समोरासमोर घेऊन सने बोलले होते. 4-8 दिवस 15 दिवस मागं पुढे होऊ शकते. इथं काही जादूची खांडी नसती कोणापाशी. तुम्ही काय केलं इतके दिवस? 6 महिने झालं, 2 वर्ष व्हायले तर 2 वर्षापासून FRP राहिली. इथंशी बाईट देऊन काय संबंध आहे? आमदारचा आणि टोकाई कारखान्याचा नवघरे साहेबांचा अर्थार्थी काही संबंध नाही. बुडविणारे दुसरे आणि शिल्लक ठेवणारे तिसरे, बोंबलणारे चौथे आणि त्याचा दोष या विधानसभेच्या निवडणुकीला. आणि तुम्ही मीडिया म्हणून नाही ऐका ना, तुम्ही मीडिया म्हणून याही लोकांनी टेंडर घेतलेलं आहे, याही लोकांनी टेंडर केलंय, याहीही तिथं कामकाज केलंय. त्याच्यामुळे तो विषय आमदार साहेबाच्या माथ्याला मारू नका. टोकाई कारखाना टोकाई कारखान्याची मध्यस्थी करण्यासाठी आमदारांनी किती टक्केवारी घेतली आणि किती पैसे घेतले हे सुद्धा सांगावं. 100% सांगायला पाहिजे. मध्यस्थी करायला जेव्हा लोकप्रतिनिधी मध्यस्थी करतात एखाद्या गोष्टीची, कोणत्या आधारावर करतात लोकप्रतिनिधी मध्यस्थी? दांडेगावकर साहेब गेलते उपोषण उठवायला, बरोबर आहे, भेटाय गेलते. किती टक्केवारी घेतली? किती टक्केवारी घेतली? किती पैसे घेतले? किती पैसे घेतले? परवाला उपोषण बसले होते तिथं. दांडेगाव साहेब गेले, ते म्हणले 3 दिवसात त्याचे पैसे टाकतो. मध्यस्थी करायला गेले, का टाकले नाही 3 दिवस? आता त्याला 15 दिवस व्हायले. आता गेले स्वतःच्या उपोषणालापाशी दांडेगावकर साहेब काय म्हणले, 3 दिवसात पैसे टाकायला होतो. मध्यस्थी करायला गेले 3 दिवस, कुठे 15 दिवस, त्यांनी कुठे टाकले पैसे? कुठे सांगा. कारखान्याच्या बाबतीत दोन्ही उमेदवाराला दोष देऊन काही उपयोग नाही, माझं स्पष्ट मत आहे. ज्यांच्या ज्या जिम्मेदाऱ्या असतील त्या जागी त्यांना दोष द्या, कोणाची आपल्याला भीती नाही. पण चुकीचे आधारावर करतात लोकप्रतिनिधी मध्यस्थी. दांडेगावकर साहेब गेलते उपोषण उठवायला, बरोबर आहे, भेटाय गेलते. किती टक्केवारी घेतली? किती टक्केवारी घेतले? किती पैसे घेतले? किती पैसे घेतले? परवाला उपोषण बसले होते तिथं. दांडेगाव साहेब गेले, ते म्हणले 3 दिवसात त्याचे पैसे टाकतो. मध्यस्थी करायला गेले, का टाकले नाही 3 दिवस? आता त्याला 15 दिवस व्हायले. आता गेले स्वतःच्या उपोषणालापाशी दांडेगावकर साहेब काय म्हणले, 3 दिवसात पैसे टाकायला होतो. मध्यस्थी करायला गेले 3 दिवस, कुठे 15 दिवस, त्यांनी कुठे टाकले पैसे? कुठे सांगा. कारखान्याच्या बाबतीत दोन्ही उमेदवाराला दोष देऊन काही उपयोग नाही, माझं स्पष्ट मत आहे. ज्यांच्या ज्या जिम्मेदाऱ्या असतील त्या जागी त्यांना दोष द्या, कोणाची आपल्याला भीती नाही. पण चुकीचे हे करू नका. या ठिकाणी आता जितके आपण इथं उपस्थित आहेत, कारखान्याचं संचालक मंडळ हे लोकांमधून निवडून दिलेलं असतं. त्या संचालक मंडळाचं काम असतं की आपण तिथं कारभार करताना काय गैरप्रकार होते, काय होते, काय नाही याची शहानिशा करण्याचा आणि तिथं सहभाग नोंदवण्याचं. मग इथं उपस्थित असलेल्या संचालकांमध्ये त्यांनी जाब का विचारला नाही त्या बारला? तुम्हाला लोकांनी निवडून कशासाठी दिलं? कारखाना बंद करण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी निवडून दिलं का? हा प्रश्न आहे का नाही सामान्य जनतेला? आणि इथल्या जे काही सभासद आहेत टोकाईचे यांना, अहो ज्या लोकांना कष्टानं घामाच्या पैशानं ते ऊस पिकवला. गावातल्या डोळ्याच्या शस्त्रक्रिया झाल्यात का? जाऊ द्या, खूप दावा करतात 13,000 डोळ्याच्या शस्त्रक्रिया. डोळ्याच्या शस्त्रक्रिया झाल्या असतील, पण त्या उघड्या झालेल्या डोळ्यांनी टक्केवारी दिसली आम्हाला. एकीकडे कामं झाले नाही म्हणायचं, एकीकडे टक्केवारीचं बोलायचं. काय काय ऐकू शकतात का लोक? पटत आहे का कोणाला? आणि त्याच्यामुळं तो विषय घेऊन तुम्हाला गणित कळलं नाही ना? तुम्ही साहेब ज्या शस्त्रक्रिया वगैरे तुम्ही म्हणताय, आपल्या वसमतमध्ये खूप मोठमोठे दवाखान्यात, नांदेडमध्ये खूप मोठमोठे, उदगीरलाच काच घेऊन चाललेत ते. का घेऊन चालेल? का चालले? काहीतरी असेल ना, असं कसं? समजा आपण जे